अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी थोड्या भेटत होत्या मला आम्ही 3 तास झालं थांबलोय. का थांबलोय? अहो मी थर्ड अनाउन्समेंट व्हायच्या आधी तो होते ना. इथल्या अधिकाऱ्यांनी का सोडलं नाही? हे अधिकारी कुठले? हे निर्णय अधिकारी आहेत ना बाहेरचे. त्यांनी का सोडलं? आम्हाला सांगतात आचारसंहिता चालू आहे, तुम्ही कुठलीही काही कारवाई करू शकत नाही. आम्हाला हे उलटे आरोप लावतात की तुम्हाला आचारसंहिता चालू आहे. आचारसंहिता चालू आहे मग ह्यांच्यावर नाहीये का? तुम्ही उमेदवारांना कॉपरेट करतच नाहीये. काय करताय तुम्ही? काल रात्री तुम्ही 3च्या नंतर फॉर्म बंद करायला पाहिजे. रात्री 2:30 पर्यंत फॉर्म भरत होते का? मग सगळ्यांना सेम नियम लागू करा ना तुम्ही. 3 वाजेपर्यंत ते फक्त ते टोकन देणार होते. त्याच्यानंतर जेवढे टोकन आले ते फॉर्म प्रोसेस चालू ठेवणार होते. पण 3 वाजता चालू ठेवलं. आज किती वाजेपर्यंत कार्यालयाचा टाइम आहे मला हे विचारायचंय. कार्यालय किती पर्यंत ओपन आहे? आम्ही आलोय 11:30 पावणे 12 वाजता. तर मला कार्यालय कितीपर्यंत ओपन आहे हे सांगा मला. म्हणजे मग त्यानुसार मी सगळं म्हणजे तुम्ही जर लिहून दिले मला ह्याच्यावर तुम्ही लिहून दिलंय 15 आणि फक्त 11 ते 12 पर्यंत तिथं यायचंय तर मी मान्य करेल आणि माझा फॉर्म तुम्ही पास करता हे मी एक्सेप्ट करेल. तुम्ही असं लिहून दिलंय का 15 आणि तिथं 11 ते 12 पर्यंत उपस्थित राहायचंय. कुठल्याही उमेदवाराला विचारा त्यांना असं काही त्यांनी काहीच लिहून दिलेलं नाहीये की तुमचं इथपर्यंतच होईल. आणि माझा फॉर्म याच्यानंतरचं तुमचं काय पाऊल आहे किंवा काय तुम्ही आम्ही अजून पण चालू होता ना. आमची एवढी रिक्वेस्ट आहे की आमचा फॉर्म त्यांनी